काही माणसं बिझनेसमध्ये फक्त सहभाग घेतात आणि काही माणसं तो बिझनेस रन करतात. परंतु आपण फक्त टीम बनवतो आणि टीममध्ये सामील होतो, परंतु वर्क करण्याचे आपले कधीही धाडस होत नाही. म्हणजे रन करायचे, रन म्हणजे धावणे. आपल्याला बिझनेसमध्ये कधीही धावता येत नाही. कारण की आपल्याला वाटतं बिझनेस म्हणजे रिस्क तर आहेच, परंतु तिथं घेतली तर पाहिजे ना. आपल्याला जर रिस्क घ्यायचीच नसेल तर आपण सफलता तरी कसं काय होणार आणि सफलता आपल्याला येणार तरी कशी काय. म्हणून आपल्याला तुम्हाला एक्झाम्पल देऊ. आता आपल्या दारामध्ये मोठी 4 व्हीलर उभी आहे. फक्त आपण त्याला बघायचं, त्याला कपडा लावायचा आणि पुसायचं आणि घरामध्ये यायचं. याला म्हणायचं फक्त बिझनेसमध्ये सामील होणं. आणि रन करणं म्हणजे त्याच्यात पेट्रोल टाकायचं, त्याची सर्व्हिसिंग करायची आणि त्याचं सगळं मेकॅनिकचं काम करायचं आणि नंतर ती चालवायची. परंतु चालवली तरी पुढं जर ॲक्सिडेंट झाला तर मग काय करणार, म्हणजे असा विचार आपल्या मनामध्ये येतो. तसंच बिझनेसमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला असं वाटतं आपण जाऊ द्या नुसतं बिझनेसमध्ये सामील होऊन आणि आपलं काम झालं, फक्त सामील होऊ तेवढेच आपल्याला काय ते 2 रुपये भेटतील बाजारी. तसं नाही. तुम्ही 2 रुपयापेक्षा त्या 2 लाखाकडे जास्त लक्ष द्या आणि जेवढी तुम्ही रिस्क घेणार ना तेवढं तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार आहेत. म्हणून कधीही बिझनेसमध्ये सामील न होता त्याच्यामध्ये रन करायचं शिका. कारण जेव्हा तुम्ही रन करायला शिकाल ना, 4च वर्ष तुम्हाला फक्त रन करायचं आहे, 5व्या वर्षी फक्त बसून टीमवर्क करायची. एवढं जर तुम्हाला आलं ना, तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही. म्हणून बिझनेसमध्ये सामील नाही व्हायचं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला रन करायचे आहेत. आणि रन असे करायचे आहेत की 20-20 पण खेळता आली पाहिजे. म्हणजे 20-20 म्हणजे जर बिझनेस आपला उभारीला आला आणि त्यावेळेससुद्धा आपल्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे की आपल्याला 20 ओव्हरमध्येच एवढा टर्नओव्हर करायचा आहे, ते पण जमलं पाहिजे. कसोटी म्हणजे जेव्हा मार्केट स्लॅक होतं, मार्केट स्लॅक झाल्यानंतर आपल्याला विचार होतो की आपण जे प्रोडक्शन बनवतो आहे, मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे, आता ते विकायचं कुठं. कारण सध्या तर मार्केट आपलं स्लॅक आहे. म्हणजे ते झाला कसोटीचा खेळ. त्याच्यामध्ये हळूहळूच रन करायचे. जास्त रन तर थांबवायचे नाही. रन तर करायचे, परंतु ते हळूहळू रन करूनच मगच आपल्याला छोटी मार्केटिंग करून कसोटी पण जिंकायची. 20-20 झालं आणि कसोटी पण झालं. आता तिसरी कोणती राहिली? वन डे म्हणजे कधी आपण जी मॅन्युफॅक्चरिंग करतो ना त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये असा काही लक लागतो की एका वर्षाचं बजेट आपण ते एकाच महिन्यात कमवू शकतो. म्हणून तुम्हाला बिझनेसमध्ये सामील होऊन 20-20 कसोटी आणि वन डे सुद्धा जिंकूनच दाखवायची आहे. कारण त्यामध्ये अंपायर पण आपणच असणार आहेत, बॉलर पण आपणच असणार आहेत आणि बॅट्समन पण आपणच असणार आहेत आणि स्पिनर पण आपण, म्हणजे फास्ट बॉलर पण आपण. म्हणजे सगळे जे आपल्याला निभवायचे आहेत ना किरदार, ते सगळे आपण एकट्यातच बघणार आहोत. म्हणून ह्या मॅच तुम्ही जिंकणारच असा विश्वास ठेवा आणि बिझनेस स्टार्टअप करा.